श्री रामेश्वर देशमुख। मी इयत्ता 7वी मध्ये शिकते। तालुका जिल्हा परभणी, राहणार पेडगाव। मी आज तुम्हाला जिजामाताबद्दल 2 शब्द सांगणार आहे। शिवाजी महाराजांच्या स्मृतीस वंदन करून मी माझे भाषण सुरुवात करते। जाधवांची कन्या भोसलीच सून, शिवबाची माता भाग्य कोणते हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते। लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते। माझा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला। आमच्या आईचे नाव म्हाळसाराणी व आमच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव होते। आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा दारात रांगोळी काढल्या गेल्या, तोरण लावल्या गेली, हत्तीवरून साखरी वाटण्यात आली। आमचे नाव जिजा ठेवण्यात आले। जिजा म्हणजे जय आणि विजय। आजूबाजूला सरदारांची वर्द्या, न्यायाने वाडे, युद्धेचे डावपेच असे होते आमचे बालपण। आम्ही युद्धकला तर शिकलोच। पहाटे जेव्हा आम्ही रपेट करायला जायचो तेव्हा गावातल्या काही बायका नाकही मुरडायच्या, काही बायका कौतुकही करायच्या, पण आम्ही निश्चय केला स्वतःबरोबर इतरांचेही रक्षण करता आले पाहिजे। आमचं लग्न शहाजीराजांच्या बरोबर झाले। आम्हाला पुत्र झाला। आमच्या पुत्राचे नाव शिवाजी ठेवण्यात आहे। शी म्हणजे शिस्तप्रिय, व म्हणजे वाणिते, जी म्हणजे जो पुत्र। आमच्या मातीतील माणसाच्या मनात गुलामीची झालर पसरली होती, रयत निश्चित पडली होती। नव्हती गुलामीची चाल की अन्याय राजवंटीकारक आवाज उठवण्याची हिंमत। तेव्हा आम्ही शहाजीराजाच्या मार्गदर्शनाने शिवबाच्या बालवयातच त्याला पुण्यात घेऊन आले। सोबत होते ते जीवाभावाचे सहकारी। स्वराज्य निर्माण करायचा निर्धार मावळ्याच्या साह्याने आणि शिवबाच्या पराक्रमाने याला लवकरच सुरुवात झाली। एक आई म्हणून याचा मला प्रचंड अभिमान वाटतो। रयत सुखाने जगू लागली, पण आमच्या या स्वराज्यावर आणि या शिवबावर अनेक संकट आली। अफजल खान, शाहिस्ता खान, पुरंदराचा वेढा आणि औरंगजेब अशा एक ना एक संस्थापनावर माझा मुलूक गुरुन उरला। माझा शिवबा छत्रपती झाला। ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायाविरुद्ध पलटून वार करायचा, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मारायचे। हे हिंदवी स्वराज्य आहे। इथे आईबाईंची पूजा केली जाते। जा सांग तुझ्या बादशाला, पुण्याची जहागिरी आता महाराजांच्या धागिने सांभाळते। जगदंब जगदंब जगदंब।